कालचा ब्लॉग कंटिन्यू करत आहे. रात्रीच्या जेवणाला होतं भात, चण्याची भाजी आणि मसूर डाळीची आमटी आणि ना बहिणीने पाठवली चटणी आणि भेंड्याची भाजी. भेंडे इतकं छान केलेलं ना क्रंची, आणि सोबत तिने पाठवलेली नाचणीची भाकरी. तर हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. कालपासून माझ्या भाकरी खायचे दिवस चालू झालेले आहे. सध्या तरी डॉक्टरना दाखवलं, तर सध्या तरी 3 महिने मला त्याने एक ट्रीटमेंट दिली, ती करायची आणि 3 महिन्यानंतर परत एक टेस्ट करायची, मग त्याच्यावर ते घेतील. कारण मला म्हणजे माझ्या पूर्ण फॅमिलीमध्ये कोणालाच नाही आहे. मग मला कसं झालं, त्याच्यामुळे त्यांनी सांगितले 3 महिने हा कोर्स करायचा आहे टॅब्लेट्सचा, आणि त्याच्यानंतर बघू. तर सध्या मी पथ्य पाळायला चालू केलेलं आहे. आणि आज पप्पांना आणि मला ते डॉक्टरांना दाखवायचं होतं, म्हणून प्रमिला हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलेलो. तर आज होती फ्रेंडशिप बँड. तर अर्णवचे जेवढे फ्रेंड्स होते ना, त्यांना तो फ्रेंडशिप बँड बांधू होता. पप्पांना घेऊन मी हॉस्पिटलला पोचलेली आहे. डॉक्टरने ग्रीन सिग्नल दिलेला आहे. रिपोर्ट दोघांचेही व्यवस्थित आहेत. मला थोडासा प्रॉब्लेम आहे डायबिटीसचा, पण ते अनुवांशिक नाही आहे, त्याच्यामुळे होऊन जाईल बोलले. 3 महिन्याचं ट्रीटमेंट दिलेली आहे. मी आता ते फॉलोअप करणार आहे आणि त्यांनी जसं सांगितलं आहे ना, मी तसंच करणार आहे. तर डॉक्टर लोंबर येणार होते 2 वाजता आणि लकीली 1:30 वाजता आलेले आहेत. आणि आमचा नंबर होता, म्हणजे पप्पांचा नंबर होता तिसरा. तर पप्पांच्या नंबरमध्येच मी माझे रिपोर्ट्सही त्यांना दाखवून घेणार होती. तर वाजले आहेत बरोबर 2. डॉक्टर आले ना, तर पहिले राऊंडला जातात. त्यांचे पेशंट ॲडमिट असतील ना, तर त्यांना चेक करायला जातात. नंतर ते त्यांच्या कॅबिनमध्ये येऊन बसतात. तर इथे पप्पांचा BP वगैरे चेक केला, माझाही BP चेक केला, व्यवस्थित सगळं चेक केले, रिपोर्ट्स चेक केले आणि छान आहे, रिपोर्ट व्यवस्थित आहे बोलले. आता फक्त जेवढे मेडिसिन दिले ते कंटिन्यू करायचे आहेत. निघालो तेव्हा हा एवढा पाऊस पडला ना, बापरे! म्हणजे मगाशी ऊन होतं ना, आणि हा अचानक एवढा पाऊस पडला. तर पप्पांना आणि मला एकच छत्री होती, म्हणून आम्ही थांबलो एका ठिकाणी. तर वाजलेले 3 यायला आणि मला लागलेली भूक, काय खाल्लं नाही तर चक्कर यायला लागते. त्याच्यामुळे मी काय केलं, सकाळचा उपमा होता ना, तोच खाल्लेला आहे 3:15 वाजता बरोबर. आणि आराम न करता मी ठरवलं, चला भाजीची वगैरे तयारी करून घेऊ जेवणाची, कारण काल तर अमोल नव्हते, आज दमून वगैरे येतील. त्याच्यामुळे म्हटलं जेवण लवकर तयार करून ठेवू. सध्या मलाही एवढा विकनेस येतो ना, का कळत नाही. हिमोग्लोबिन पण 9 दाखवलं, 9च आहे फक्त, आणि डायबिटीसचं दाखवलं. आता बघू, त्यांनी जी ट्रीटमेंट चालू केली ना, तर ती मी आता सुरुवात केलेली आहे आजपासून. आता डॉक्टराकडं आली ना, तसं मी नाश्ता करून घेतला आधी आणि गोळ्या खाऊन घेतलेल्या आहेत. हिला राग ह्यासाठी आला की पार्सल अर्णवनी आधी हातात का घेतलं, त्यासाठी. हे लहान आणि मोठ्या मुलांमध्ये असे उठाठेव होतातच. ठीक आहे, हे कार्टून काय मला बघायला लावले त्यांनी, मला नाही माहिती. 4:15 होत आलेले होते. आता मी म्हटलं चला मी थोडीशी चहा करते. आता ना चहा मी थोडासा गोड कमी करते, पण प्रयत्न करेल की कमी करायचा. तर अर्णव ना इथे त्याला एक्साइटमेंट एवढी होती ना, त्यांनी सध्या एवढ्या गाड्या जमा करून ठेवल्यात ना, तर त्यासाठी त्याला स्टँड पाहिजे होता. तर मी ना हा फ्लिपकार्टवरून स्टँड मागवलेला आहे. छान वाटला. वॉल असं लावायचं आहे. आता तो ना मी नंतर तुम्हाला दाखवते मी कसा लावणार तो. तर चला, ही व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी.